मंडळी, कशी आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी पूनम तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आज सकाळी सकाळी मस्त असं छान मॉर्निंग झालेली आहे आणि सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. म्हणजे आता आजू चाललाय आज ट्रिपला, तर मस्त छान असं लवकर तयारी वगैरे झाली आहे, देवाची पूजा वगैरे झाली आहे, अद्वैचा टिफिन वगैरे रेडी केला आहे आणि आता आम्ही निघत आहोत त्याला स्कूलमध्ये सोडायला. तर नंतर सांगते काय आहे तर सगळं. चला तर मग मंडळी, तुम्ही इथे अद्वैच्या स्कूलमध्ये आले होते. काही मुलं यायचे होते, काही मुलं आले होते. सकाळची वेळ होती, 9 सव्वा 9 साधारण वाजले असेल. आम्ही सगळेजण असं वाट बघत होतो का टायमिंगची वगैरे आणि कधी सुटणार वगैरे म्हणून थांबलो होतो. म्हणजे मुलं गेल्याशिवाय आपल्याला करमत नाही, कारण की मुलांची पहिली ट्रिप होती. म्हणून म्हटलं की थोड्या वेळ थांबा, ते गेल्यावरच आपण जाऊ म्हणून इथे विचार करत थांबलो होतो. आणि मुलांसोबत म्हटलं थोडं फोटोशूट वगैरे घ्या. आणि सगळीकडे तुम्हाला बघा किती छान इथे ग्रीनरी वगैरे दिसत आहे. आणि अद्वै बघा किती छान तयार झाला, मास्क वगैरे लावला. पहिले यांची इथे प्रेयर वगैरे झाली, म्हणजे ट्रिपला जायच्या अगोदर राष्ट्रगीत वगैरे त्यांची प्रेयर वगैरे झाली. आणि मग पण त्यांचं फोटोशूट चालू होतं इथे. सगळ्या टीचर लोकांसोबत असे फोटो वगैरे काढण्यात आले होते. त्यांची एक्साइटमेंट खूप होती. सकाळी लवकर उठून तयारी वगैरे केली छान. आणि कधी जायचं सुरू होतं त्याचं. तर तो आता वेळ आली होती त्याची जायची. पहिले प्रथम इथे त्यांनी पूजा वगैरे करून घेतली. का आपण कोणतंही कार्य करत असताना पहिले पूजा वगैरे करतो. सगळ्या शिक्षक लोकांनी छान इथे गाडीची पूजा वगैरे नारळ वगैरे फोडून पूजा वगैरे करून घेतली होती आणि ते मग निघाले होते. इथे बघा मी त्याला तो जातपर्यंत माझा काही जीव जागेवर राहत नव्हता. म्हणजे आपल्याला करमत नाही, तो व्यवस्थित जाणार नाही जाणार, ते सगळे काळजी घेतात. तरी पण आपल्याला थोडीशी हुरहुर लागलीच असते. अशा प्रकारे अद्वै खिडकीतच बसला होता. म्हणजे असं बघा किती छान असं बाय करत आहे. आणि ते निघाले होते आणि यांचं लाईव्ह लोकेशन आपल्यासोबत चालूच होतं. म्हणजे कुठपर्यंत पोचले आहे, काय पोचले आहे. पहिल्यांदा मुलं ट्रिपला चालले होते ना, तर आत्ताच घरी आलेले आहे. तो गेलाय ट्रिपला. छान त्याची एक्साइटमेंट तर खूप होती. मी जे काही सांगत आहे माझ्याकडे बिलकुल त्याचं लक्ष नव्हतं. त्याची जाण्याची घाई खूप होती. कधी गाडीत बसतो, कधी जातो, माझे फ्रेंड्स कधी येते वगैरे वगैरे. म्हणजे मी जे काही इंस्ट्रक्शन त्याला देत होते त्याच्याकडे त्याचं बिलकुल लक्ष नव्हतं. आणि एवढी एक्साइटमेंट मी त्याची पहिल्यांदाच पाहिलं, कारण की तो कुठेतरी चालला होता. आणि आम्ही पण दोघांनी त्याला परमिशन दिली की छोटा आहे म्हणून नाही पाठवायचं, असं वगैरे काही केलं नाही. कारण की शिक्षक लोक व्यवस्थित त्याची सगळ्या मुलांची काळजी घेते. म्हणून म्हटलं जा, कारण की मुलांना पण बाहेरचं वातावरण थोडंफार समजलं पाहिजे, पाठवलं पाहिजे मुलांना पण. म्हणून म्हटलं तू जा, काही होत नाही म्हटलं. ज्या काही गोष्टी आहेत त्या मॅडम बरोबर समजून सांगते, कारण की त्याला थोडा प्रवासाचा त्रास होते, वॉमिटिंग वगैरे व्हायची शक्यता आहे. पण त्याच्या टीचर्स वगैरे म्हटलं की आम्ही काळजी घेतो वगैरे व्यवस्थित. म्हणून त्याची खूप इच्छा होती. आणि मुलांना त्यांची इच्छा दाबून ठेवायचं नसते, ज्यांना जे करायचं ते करू द्यायचं आणि समजून सांगायचं काय गोष्टी आहे काय नाही वगैरे समजून सांगल्या जाते. म्हणून म्हटलं तू जा बा, व्यवस्थित राहा. आणि त्याला सांगत होती की ह्या बॅगमध्ये हे ठेवलेलं आहे, त्या बॅगमध्ये ते ठेवलेलं आहे. पण त्याचं बिलकुल लक्ष नव्हतं. मी पाहतो बरोबर म्हणे, मी करतो बरोबर म्हणे, तू नको सांगू म्हणे, व्यवस्थित होऊन जाते सगळ्या गोष्टी म्हणे. मग तरी पण मी म्हटलं थोडंफार सांगा, कारण की आपली इच्छा म्हणजे आपल्याला वाटते की मुलांना व्यवस्थित राहिलं पाहिजे. पहिल्यांदा चालला आहे तो, व्यवस्थितरित्या राहायला पाहिजे. कसं राहतील काय राहते आपल्याला थोडंसं येतपर्यंत काळजी राहतेच. शिक्षक लोक तर व्यवस्थित काळजी घेतात, पण आपल्यालाही वाटते की त्यांनी व्यवस्थित राहावं, जावं, काही लागलं नाही पाहिजे वगैरे असं. तर तो व्यवस्थित गेला. आता पोहोचवून आली आताच त्याला थोडा वेळ झाला. आणि त्याच्या टिफिनमध्ये त्याला छोले भटुरे पुऱ्या वगैरे करून दिला की तेच करून मागितो. आणि बिस्किट पुडे वगैरे सोबत दिले त्यांनी. शिक्षक लोकांनी पण घेतले सोबत सगळं पाण्याचे बॅरल्स वगैरे. पण आम्ही पण सगळ्या पॅरेंट्सनी पण सगळ्यांनी व्यवस्थितरित्या काळजी घेतली होती. सगळ्यांनी वेफर्स वगैरे नेले होते की मुलांना कधी कधी व्यवस्थित खाल्लं पाहिजे म्हणून. एक्स्ट्राचे कपडे वगैरे सगळं व्यवस्थित दिलं त्याला. आणि आज पाहू आता 4-5 तास छान तो एन्जॉय करून येईल. आणि म्हणून म्हटलं जा एन्जॉय कर, काही होत नाही. थोडीफार तब्येत कणकण वाटत होती पण होऊन जाते म्हणे. त्याची एक्साइटमेंट पाहूनच त्याची तब्येत झाली होती चांगली मस्त. म्हटलं ठीक आहे जा बाबा, काही होत नाही, जा म्हटलं. अद्वैची ट्रिप वगैरे झाली होती. तो 4-4:30च्या दरम्यान घरी आला होता. सगळ्या शिक्षक लोकांनी त्यांचे व्हिडिओ फोटोज वगैरे आमच्यासोबत शेअर केले होते. अशा पद्धतीने तो डान्स वगैरे करत आहे. आणि मग तो म्हणे की आपण बाहेर काहीतरी संध्याकाळी खायला जाऊ म्हणे. मग आम्ही इथे डोसा खायला आलो ना. आमचे शिक्षक साहेब पेपर काही सुटत नाही, पेपर वाचत होते.
आणि इथं समोर बाहेर दुकानाच्या बाहेर निघाले अशा प्रकारे दिंडी वगैरे निघाली होती. खूप छान मस्त त्यांचे भजन वगैरे खूप मस्त चालू होती इथं. अशाच प्रकारे दिंडी पाहत हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.